कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका। अनेक भागातले रस्ते बंद झाल्याने परीक्षा स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार। पालघरमध्ये मुसळधार पाऊस, सूर्या नदी धोक्याच्या पातळीवर। पुढचे 2 दिवस पालघरमध्ये येलो अलर्ट। गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटला। परिसरातील भातशेती पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। मलबार हिल परिसरातील वॉकवेची आदित्य ठाकरेंकडून पाहणी। महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं आहे का? आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। पुन्हा एकदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची चाळण, खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। रायगडच्या खरवली बिरवाडी मार्गाला जोडणारा काळ नदीवरचा पूल धोकादायक, पूल वाहतुकीसाठी बंद। जगबुडी नदीवरील नव्या पुलाच्या डागडुजीला सुरुवात। राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी। पुलाला कोणताही धोका नाही, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय। यंदा परतीच्या प्रवासात उरुळी कांचनमध्ये पालखीचा मुक्काम होणार नाही। सोनिया गांधींच्या निवासस्थानी काँग्रेसच्या संसदीय रणनीती गटाची बैठक। काँग्रेस आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून रणनीती आखली जाणार। 30 जुलैला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। उदगीरमध्ये बुद्ध विहाराचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार। या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू। संजय बनसोड यांची माहिती। पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं पोलीस आयुक्तांना पत्र। वसंत मोरे धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी। वसंत मोरेंना धमकी प्रकरणी बाबर यांच्यावर केला होता आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।